नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती बरोबर. आता आपण केस बघणार आहोत सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. कुठली केस बघतोय? सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन विरुद्ध युनियन ऑफ इंडियाची केस आपण बघतोय. काय झाले बघा. बरोबर याच्या आधीची एक केस ज्याचं नाव आहे इन रे विनयचंद मिश्रा. या केस मधले ऍडव्होकेट जे वकील आहेत विनयचंद मिश्रा त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाचा अपमान केल्याचा जो गुन्हा आहे तो सिद्ध झालेला होता आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी त्यांना तुरुंगवासाच्या शिक्षे व्यतिरिक्त त्यांचं जे वकील म्हणून प्रॅक्टिस करण्याचं लायसन्स आहे ते 3 वर्षांसाठी रद्द करण्यात आलेलं होतं. हा जो विनयचंद मिश्रांचा निकाल होता तो निकाल चॅलेंज करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली. त्या केसचं नाव आहे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये विनयचंद मिश्रांचा निकाल चॅलेंज करण्यात आला या मुद्द्यावरती की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 खाली सुप्रीम कोर्टाला वकिलांचा ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करण्याचं लायसन्स रद्द किंवा सस्पेंड करण्याचा अधिकार नाहीये. तर तो अधिकार जो आहे तो अधिकार दिलेला बार काउन्सिल ऑफ इंडियाला प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी कुठल्या कायद्याखाली तर ऍडव्होकेट ऍक्ट 1961 खाली. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन विरुद्ध युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की विनयचंद मिश्रांचा जो निकाल आहे तो निकाल चुकीचा आहे आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्ट ही कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे त्यामुळे त्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी शिक्षा द्यायचा पूर्ण अधिकार आहे. पण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट खाली कुठेही वकिलांचा वकील म्हणून असलेलं लायसन्स सस्पेंड करा अशा शिक्षेची तरतूद नमूद नसल्यामुळं सुप्रीम कोर्टाला बार काउन्सिल ऑफ इंडियाचा हा अधिकार घेता येणार नाही. वकिलांचं लायसन्स सस्पेंड करण्याचा अधिकार हा फक्त ऍडव्होकेट ऍक्ट खाली बार काउन्सिल ऑफ इंडिया कडे आहे आणि त्यामुळे विनयचंद मिश्रांचा जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया खाली ओव्हररूल करण्यात आला आणि हा निकाल देण्यात आला की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी फक्त 2 शिक्षा देता येईल. एक म्हणजे इम्प्रिझनमेंट अर्थात तुरुंगवास आणि दुसरा म्हणजे फाईन अर्थात दंडाची शिक्षा. सुप्रीम कोर्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी शिक्षा देऊ शकतं पण ती शिक्षा वकिलांचा ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस लायसन्स जे आहे ते रद्द करण्याचं किंवा सस्पेंड करण्याची शिक्षा देता येणार नाही. सो सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया.